गावाचा विकास व्हावा, लोकांचं राहणीमान सुधारावं, हे असं साधं स्वप्न आहे रे माझं. इथं प्रत्येकाला शहराचं याड लागलंय. शेतकरी पण श्रीमंत होऊ शकतो हे मला गावाला दाखवून द्यायचंय. तेव्हा माझी पहिली आणि शेवटची इच्छा म्हणून तू गावासाठी काहीतरी कर. आप्पा नेहमीच आधी गावाचा आणि नंतर स्वतःचा विचार करायचा. पण त्या सरपंचासारख्या लोकांनी भगवल कसं आप्पाच्या प्रत्येक कामात कसा विरोध करायचा हेच ते बघायचे. अजून एका शेतकऱ्याची आत्महत्या. कंपनी होणारे फायनलच आहे. आपला कुणाचा बी या गोष्टीला विरोध नाहीये. आणि आता आपण मला मान्य नाहीये हे प्रपोजल. गावात असं पाहुण्यावानी 4 दिवस राहायला येणाऱ्यांनी आधी गावात काय चाललं ते बघायचं आणि मग बोलायचं. कळलं? दॅट इज दॅट. हे लोक तुमच्यावर अत्याचार करत राहणार आणि तुम्ही ते सहन करत राहणार. तुम्ही असे लाचारासारखे कसे काय राहू शकता? आपण सगळ्यांनी एकत्र येऊन काम करण्याची गरज आहे. ही असली तसली कामं करायला आमच्याकडे येळ नाहीये. मी ना उद्या फिक्स. ती आपलीच माणसं आहेत, आपणच त्यांना समजून घ्यायला पाहिजे. या सर्जेरावच्या इमेजचा कचरा करतोय भाड खाऊ. तुमची राहिलेली स्वप्न आता मी पूर्ण करेन. ओ काका नाही आला तो, कशालाही फिरताय, जा घरी. गावात शेती बरोबर जोडधंदा करून तुम्ही पैसे कमवू शकता. मला हेच दाखवून द्यायचं. सर्जेराव आता जरा व्यवस्थित वागायचं, नाहीतर इमेजला धक्क्यावर धक्के बसतील. जगात हरवू नको मनाचा लग 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 लगणारा तारा. डॅडने तुझ्या भरोशावर इतकं मोठं प्रोजेक्ट घेतलं होतं आणि तू अचानकच गावात राहायचा निर्णय घेतलास. कारण आता मी ठरवलंय लढायचं. सुखाचा दुःखाचा करून घे ताळा, धुळीचा लाव पुन्हा मातीतला. गाव बोलावतो, गाव बोलावतो. गाव समृद्ध तरच देश समृद्ध. माझा देश माझा देह, नामे दोन एक रूप.